हॅलो फ्रेंड्स, मी आज ब्रिंजल तोडायला आली आहे. तुम्हाला पण काय असेल का? या तुम्ही पण. हे बघा. नमस्कार नमस्कार हॅलो. आपण लावलेली झाडं वांग्याची आज तोडायला आलो आहे. चला तोडूया. तर फ्रेंड्स हे बघा, हे जास्त काही आपण लावले नव्हते वांगे. फक्त एक ट्रायल म्हणून लावलं होतं की म्हणजे कसं येतात वगैरे आपल्याला माहीत नाही. या जागेवर आपण कधी लावले नव्हते, तर म्हटलं की ह्या वेळेला बघूया आता येतात का हे पीक. तर हे तुम्ही बघू शकता, हे थोडंफार लावलेले आहेत आपण. तर हे आपला पहिला तोडा आहे, म्हणजे बऱ्यापैकीच छानच आलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता साईज पण खूप मोठी. आणि आपण ह्याला काही पेस्टिसाईड वगैरे वापरलेलं नाही आहे किंवा काही आपण फवारणी वगैरे काही स्प्रे असं काही केलेलं नाही आहे. फक्त ह्याला शेणखत घातलेलं आहे. म्हणजे म्हणू शकता की आपण हे एकदम ऑर्गॅनिक पद्धतीनेच उगवलेले आहेत. हे बघा, म्हणजे या जागेवर आपण कधी लावलं नव्हतं. फर्स्ट टाईमच आपण या जागेवर लावलं आहे, कारण हे घरापासून थोडंसं लांब आहे. आणि हे पण हे बघा, हे तर बघा आज जमिनीमध्ये गेलं आहे पूर्ण. हे बघा, हे बघा, हे छोटंसं म्हणजे छान आलं. हे नवीन रोप आहे. इकडे पण थोडं लावलेत. कांदे साईडला लावले होते, ते पण ट्रायल म्हणूनच लावले होते. आणि आता थोडेफार कांदे होते, ते खाण्यापुरते मम्मीने काढून घेतलेत. आणि हे जे आपण ठेवलेत हे आपण सॅम्पल म्हणून ठेवले. सॅम्पल म्हणजे की या फुलांमध्ये बिया तयार होतात, कांद्याच्या फुलांमध्ये. तर ह्या बिया कशा होतात हे आपल्याला म्हणजे आम्हाला पण माहीत नाही. त्यामुळे आम्ही हे ठेवलं आहे की जेणेकरून आपल्याला पण एक नॉलेज मिळेल की कसं कांद्याच्या फुलांपासून म्हणजे फुलांमध्ये बिया बनतात. हे बघा, हे सगळे आपण जे तुम्हाला दिसतंय हे सगळं फक्त आपण त्या बियांसाठी ठेवलेलं आहे. हे बघा, इथे पण आहे बघा, इथे पण 2 वांगी लागलेत. हे बघा, हे बघा. चला तर आता बघूया आपल्याला. आपण वांगी हार्वेस्ट करून घेऊया. बघूया आता आपल्याला किती मिळतात. आज आपलं भरलं वांग करण्याचं बेत आहे. चला तोडूया. चला, या झाडापासून तर आपल्याला 3 मिळाले. बघा, आता नेक्स्ट झाड. म्हणजे आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की या जागेवर येईल, कारण आम्ही पहिलं कधीच लावलं नव्हतं. आम्ही घराजवळ लावले होते, त्याला खूप छान आले होते. आणि हे थोडं घरापासून लांब असल्यामुळे आम्हाला वाटलं नव्हतं की येतात की नाही. म्हटलं ट्राय करूया. ट्राय करण्यामध्ये हरकत काय ना. पण बघा, हा आपला पहिला तोडा आहे आणि छान आहे. वी आर हॅपी अँड वी आर सॅटिस्फाईड. हे बघा, हे बघा, हे 2 झाडं आलेली आहेत. 2 वांगी आहेत, हे तोडून घ्यायला लागली. हे बघा, ह्या झाडाचं तोडून घ्यायला लागली. हे जे आपण छोटंसं आहे हे ठेवूया, हे नको तोडायला. चला आता बघूया अजून कुठे आहेत.
म्हणजे या प्लॉटवर आता आपण म्हणजे या जागेवर तर एवढं आम्ही शुअर झालो आहे की या जागेवर लावू शकतो, म्हणजे व्हेजिटेबल्सचे तर रोपं लावू शकतो आपण. हे बघा, आता हे जर झालं, हे आपलं म्हणजे ट्रायल प्लॉट म्हणू शकतो आपण, छोटासा, एकदम छोटासा घरच्या पुरतं केलेला. आता आपल्याला आपण ह्याच्यामध्ये काही लावू शकतो आता, हे आम्ही शुअर झालो आहे. त्यामुळे आता जे काही छोटे छोटे जे आपले म्हणजे रेग्युलर भाज्या लागतात ते आपण इथे लावू शकतोय. हे बघा, हे दिसताना किती छोटंसं झाड दिसतंय, पण याला बघा 2 वांगे लागलेत, पण छान आहेत. याला नाही आहेत. तर हे बघा, आणि आपण हे पालकसुद्धा लावले होतं. पालक पण चांगलंच आलं आहे. आपण आता काही दिवसांनी इथे पालक पण लावू शकतो, म्हणजे पालक पण चांगलंच आलं आहे, त्यामुळे लावायला काही हरकत नाही. असं छोटी जरी जागा असेल आणि आपण थोड्या थोड्या भाज्या आपल्या गरजेपुरतं लावलं तर किती छान ना. म्हणजे आपण लावलेल्या भाज्या किंवा फ्रूट्स जे काय असेल ते आपण लावलेलं असेल आणि ते तोडून खाण्यात मजाच खूप वेगळी असते. म्हणजे ज्यांनी केलं आहे किंवा जे करतात त्यांनाच खरं ते माहीत, तो आनंद काय असतो ना ते त्यांनाच माहिती. जसं की आज आम्ही आनंदित आहोत आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला किती वांगी मिळालेली आहेत. हे बघा, आणि मस्त आता याचं आपण काय करणार आहोत, याचं आपण भरलं वांगं किंवा म्हणतात ना खारं वांगं, ते करून मस्त ताव मारणार आहोत. तर कोणाकोणाला भरलं वांगं किंवा खारं वांगं खायला आवडतं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा आपला वांग्याचा व्हिडिओ कोणाकोणाला आवडला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. नमस्कार, थँक्यू.